नमस्ते मंडळी. आज आहे संकष्टी. चला तर आज आपण बनवूया मोदक. नारळ खवणून घेतलेला आहे. हे एक नारळाचा हा खोय आहे. गुळाचा चुरा घालते. घालून घेऊया साखर. वेलची पूड. हे सगळं ना आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्या गुळाच्या चुऱ्याने मोदक खूप चांगले बनतात. या पद्धतीने करा, एकदम खायला तुम्हाला मजा वाटेल मोदक आणि गणपती बाप्पा पण खुश होईल. आता हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता कढईत आपण याला थोडस गरम करून घेऊया. कढई ठेवली आहे मी. आता हा जो आपण तव केलेला होता तो आता आपण ह्याच्यात गरम करूया. व्यवस्थित गरम करून घ्या. जास्त वेळ शेकवायचा नाहीये. थोडी आपली साखर थोडीशी मेल्ट झाली की लगेच बंद करून टाकायचं. जर तुम्ही जास्त वेळ हा तव शेकला ना तर हा ना खायला चिवट लागणार. तर हा थोडा वेळ शेकून घ्या. मोदकाचं सारण आपलं शेकून झालेलं आहे. हे जास्त नाही शेकवायचं. एक 15-20 सेकंद तुम्ही शेकला ना बस होऊन जातं. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदकाचं पीठ बनवूया. आता आपलं पीठ तयार करून घेऊया आपण. हे 1 वाटी पाणी आहे. आपल्याला जेवढं पीठ पाहिजे ना तर जेवढं वाटी तुम्ही पाणी घेणार तेवढंच वाटीने पीठ घ्यायचे. म्हणजे हे सेम प्रमाण ठेवायचंय. जेही तुम्ही वाटी पेला जे तुमच्याकडे असेल ते प्रमाण तुम्ही सेम ठेवा. पाणी आपलं गरम झालेलं आहे. बघा, ह्या वाटीनेच मी पाणी घेतलेलं. आता त्याच वाटीने मी तेवढं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ आहे. गिरणीत दळतील ना तेव्हा दळताना आहे ना ते बारीक दळून आणायचं, जाड नाही दळायचं, नाहीतर मग आपले मोदक होणार नाही. हे घालते मी याच्यामध्ये. आता व्यवस्थित हे ढवळून घ्या. ह्याच्यात मी थोडस केशर टाकते, थोडा पिवळा कलर यावा ना म्हणून. तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. व्यवस्थित त्याला घोटून घ्या. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता पीठ आपण हे मळून घेऊया. गरमच आहे पण गरम असतानाच ते चांगलं मळून निघेल. हे बघा, थोडं पाणी पाणी टाकायचं असं आणि मग मळून घ्यायचं. हा गरम आहे खूप. हे पीठ साधारण गरम असेल ना तेव्हाच मळायला घ्या. जास्त थंड झालं तर हे मळायला मुश्किल होईल. आता हे व्यवस्थित करून घेऊया आपण असं. हे बघा, पीठ मळून तयार आहे. खूप जोर देऊन जरा व्यवस्थित हे मळायला लागते नाहीतर आपले मोदक नाही वळणार. हे आपण केशर टाकलंय ना, बघा त्याचं कसं मस्त पिवळासर असं थोडा कलर आलेला आहे. छान दिसत. ही एक छोटीशी आता अशी पिठाचा गोळा घेऊन याचा असा पाळी तयार करून घ्यायची. आता ती कशी करायची ना ते पण दाखवू. हे बघा, हे असं चप्पट आपण केला ना असा पिठाचा गोळा की ही जी पहिली अशी साईडची कड आहे तिथे ह्या अंगठ्याने असं प्रेस करत जायचं. हे बघा, हे बघा, हे असं. हा, ही पूर्ण लाईन अशी प्रेस करत यायची. मग बरोबर त्याच्या खालची जी लाईन आहे ना ती प्रेस करायची. हे बघा. आणि हा आता मिडल राहिलाय तो पण प्रेस करून घ्यायचा. बघा, आपली ही पाळी तयार. कोणाला हे जर येत नसेल करता तर एकदम सोपी पद्धत आहे. आधी पहिला वरचा आपला राऊंड आहे तो पूर्ण प्रेस करून घ्यायचा आणि मग एक खालचा राऊंड प्रेस करायचा आणि मध्ये अंगठ्याने असं प्रेस कर. हे बघा, आता हे असं ठेवून हे साईडनं हे असे आपले पणती सारखे असे हा बोट आहे हे मध्ये ठेवायचं आणि हे असं आपण असं प्रेस करत जायचं. हे बघा, असं हे बोटाचं अंतर ठेवून द्यायचं असं, म्हणजे कठीण नाही होत. मग हे बघा, आता आपल्याला ही आता मोदकाचं हे पूर्ण तयार झालेली आहे वाटी. त्याच्यामध्ये भरूया आपण जे सारण केलंय ना ते. ही वाटी आपली तयार झालेली आहे. आता हे बघा, हे आपण मगाशी सारण तयार केलं ना ते आता भरून घेऊया. वाटीत आपलं सारण भरलेलं आहे बघ.
आता हे पूर्ण आहे ना असं हाताने आपलं असं हळूहळू हलक्या हाताने असं प्रेस आतल्या साईडला त्यांना असे दाब देत जायचंय असं असं. हे हळूहळू असं प्रेस करत जायचं आणि बघा हे ह्याचं तोंड बंद करायचं. उरलेलं हे पीठ आपण काढून घेऊया. बघा मस्त झालाय. कोणाला नसेल करता येत तर या पद्धतीने केलं ना तर तुम्हाला करता येणार. हा उकडीचे मोदक आता आपण हे सगळे बनवून घेतलेले आहेत. त्यांना उकडून घेऊया आता. 25 मिनिटं तरी लागतात ह्यांना उकडायला. तर आता आपण हे सगळे आपलं जे मोदकाचं भांड असते ना त्याच्यामध्ये घालून घेऊ. हा हे बघा हे असं व्यवस्थित आहे ना रचून घ्या. हा तुमच्याकडे जर हे भांड नसेल तर आपली जी स्टीलची चाळण असते ना होलवाली त्याच्यात पण ते चांगले बनतात. आता माझ्याकडे हे भांड आहे आणि आता सगळीकडेच हे मिळतं. मोदक लावून झाल्यात. आता आपण हे 25 मिनिटं बरोबर आपण यांना शेकून घेऊया. आता यांना व्यवस्थित 25 मिनिटं वाफेवर होऊ द्यात. 25 मिनिटं झालेली आहेत. बघा आपले मोदक आता तयार झालेले आहेत. आता यांना थोडं थंड होऊन देऊया. मोदक तयार झालेत. आज संकष्टी आहे ना तर चला आता आपण ना आरती करूया आणि बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूया. गणपतीला नैवेद्य झालाय. आता आरती करूया.